पुढचा नंबर कोणाचा? महानगरपालिका की जिल्हा परिषद? नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या तोच अनेकांना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न पडला आहे। म्हणूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होऊ शकतात तेच जाणून घेऊयात। पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आयोगाला 31 जानेवारीच्या आधी निवडणुका घेणं बंधनकारक आहे। त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आत होणार एवढं मात्र नक्की आहे। ज्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर 2 ते 3 दिवसात आयोगाकडून पुढील निवडणुकांची घोषणा होऊ शकते। ज्यात मागील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यक्रम आणि सध्याची परिस्थिती पाहता अंदाज बांधायचा झाला तर नगर पंचायत आणि नगर परिषदांनंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात। साधारण डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर जानेवारी महिन्यात सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील असा अंदाज आहे। दरम्यान या सर्व निवडणुका एकत्र होणार की टप्प्याटप्प्याने याबद्दल बोलायचं झालं तर 31 जानेवारीच्या डेडलाईनचा विचार करता निवडणुका टप्प्याटप्प्यात न होता एकत्र होण्याची शक्यता जास्त आहे। तर ढोबळ मनाने सांगायचं झालं तर नोव्हेंबरमध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदा, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती, तर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होतील। तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।